तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरला आता 12 तास पूर्ण झालेत। मध्यरात्री पाकिस्तानला दणका देत दहशतवादाचं कंबरड मोडलेलं आहे भारतानं। 3 मोठ्या दहशतवादी संघटनांचे 9 तळ भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेत। भारताच्या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची शक्यता वर्तवली जाते। भारताच्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या अनेक टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आलाय। कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचे 14 कुटुंबीय ठार झालेत आणि त्यानंतर मसूद अजहर अक्षरशः धाय मोकळून रडलेला आहे। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, एक मोठं यश ऑपरेशन सिंदूरला मिळालेलं आहे आणि अर्थात भारतानं पाकिस्तानला आणि जगालाही दाखवून दिलंय की दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही। नक्कीच काल रात्री 1:04 पहिला कोटली येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला भारतीय मिसाईल्सनी आणि त्यानंतर हे ऑपरेशन सुरू झालं। ते जवळपास 25 मिनिटं सुरू होतं आणि त्यानंतर मग भारतामध्ये सर्व सैन्य दलांचे जवान आणि भारतीय हवाई दलाची विमानं पुन्हा परतली आणि त्यानंतर रात्री साधारण 2:30 ते 3च्या सुमारास रक्षा मंत्र्यांनी ट्विट केलं भारत माता की जय आणि त्यानंतर भारताने काहीतरी कारवाई केली आहे। या संदर्भात जगभरात एकच हलकल्लोळ माजला। तिथे अमेरिकेने याविषयी प्रतिक्रिया दिली, डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली, चायनाने प्रतिक्रिया दिली, सौदी अरेबियाने प्रतिक्रिया दिली आहे, तुर्कस्तानने दिली आहे आणि आता शेवटची प्रतिक्रिया जपानकडून आली आहे। दरम्यान आज सकाळी 10 वाजता भारतीय लष्कराकडून याविषयी अधिकृत माहिती दिली जाणार होती, परंतु आजची पत्रकार परिषद ही भारतीय लष्कर आणि त्यासोबतच भारताचं परराष्ट्र मंत्रालय यांनी एकत्रितपणे घेतली आणि मोठ्या खुबीने भारताने भारतीय लष्कराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 2 महिला अधिकाऱ्यांना नेतृत्व करायला दिलं होतं। त्यामध्ये विंग कमांडर आणि दुसऱ्या आर्मीतील कर्नल रँकच्या अधिकारी यामध्ये होत्या। कर्नल कुरेशी यांनी सगळ्या माध्यमांना ब्रीफ केलं की भारताने पाकिस्तानवर कशा प्रकारे हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर विक्रम मेस्री यांनी परराष्ट्र खात्याचे सचिव म्हणून सर्व माध्यमांना आणि जगाला ब्रीफ केलं की भारताने कशा पद्धतीने हल्ला केलाय। त्यानंतर आज 12 तास उलटून गेले। दरम्यान कॅबिनेटची बैठक झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सहकारी मंत्र्यांचं अभिनंदन केलं, मंत्र्यांनी देशाचं अभिनंदन केलं आणि त्यानंतर नरेंद्र मोदींनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठकही सकाळी घेतली होती। या सगळ्या विषयीची माहिती घेऊन नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले। तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी या संपूर्ण ऑपरेशन बद्दल सैन्य दलांचं अभिनंदन केलेलं आहे। काल रात्री झालेला हे ऑपरेशन आणि त्यानंतर भांबावून गेलेला पाकिस्तान, त्याला आतापर्यंत काय उत्तर द्यायचं किंवा याविषयी नेमकं काय म्हणायचं अशी परिस्थिती पाकिस्तानची सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती पाकिस्तानची झाली आहे या सगळ्यामध्ये। आणि विशेष म्हणजे यावेळेस दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यामुळे अनेक दहशतवादी गटांचे प्रमुख म्होरके यामध्ये मारले गेले। त्यामध्ये मौलाना मसूद अजहर हा जो भारताचा खूप जुना शत्रू आहे 26/11च्या हल्ल्यापासूनचा, त्या मौलाना मसूद अजहरचे अनेक कुटुंबीय यामध्ये मारले गेले। त्याचा भाऊ यामध्ये जखमी झालाय, त्याचा सख्खा पुतण्या यामध्ये मारला गेलेला आहे। त्यासोबतच तिथे कट्टरपंथी जिहादी विचारसरणीचा धर्मप्रसार करणारा असा मोहम्मद इक्बाल याला मारून टाकलेले कोटली येथील हल्ल्यामध्ये। त्यासोबतच आता जी माहिती येते त्यानुसार आता याकूब मुघल हा जो एक प्रमुख दहशतवादी होता त्याला मारला गेलेले आहे। लष्कर ए तैयबाचे 2 प्रमुख लष्करी कमांडर मारले गेलेले आहेत। त्यामुळे भारताने पाकिस्तानवरती केलेली कारवाई ही अत्यंत जबरदस्त होती आणि त्याला आता बरोबर 12 तास उलटून गेलेत। 1:04 काल रात्री या ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झाली होती। भारतीय हवाई विमानं ही भारताच्या सीमेपार जाऊन काही ठिकाणी तर 150 किलोमीटर पलीकडे पर्यंतचे दहशतवाद्यांचे तळ हे भारतीय विमानांनी उद्ध्वस्त केलेत, मिसाईलनी उद्ध्वस्त केलेले आहेत आणि आतापर्यंत 2 वेळा भारताने सर्जिकल स्ट्राईक केले। एकदा आर्मीच्या मार्फत तो थेट जमिनीवरून जाऊन सैनिकांनी हल्ला केला होता, त्यानंतर एक बालाकोटला हवाई स्ट्राईक झाला होता। यावेळेसचा स्ट्राईक मात्र वेगळा आहे। त्याचं कारण असे की एकाच वेळी 24 मिसाईलचा वापर करून 9 वेगवेगळ्या टेररिस्ट कॅम्पना उद्ध्वस्त केले आणि जवळपास पाकिस्तानच्या इंटरनॅशनल बॉर्डर पासून, म्हणजे केवळ पाक ऑक्युपाईड जम्मू काश्मीरच नव्हे तर पाकिस्तानच्या इंटरनॅशनल बॉर्डर पासून आतमध्ये काही लष्करी दहशतवादी तळांवर हल्ले झालेले आहेत। त्यामुळे भारताने केलेला हल्ला हा अतिशय वेगळा आहे, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचं कंबरड मोडणारा आहे, दहशतवाद्यांच्या मनात दहशत बसवणारा
असा हा हल्ला होता आणि गेल्या 12 तासामध्ये संपूर्ण देशभरात भारतीय सैन्याचं, भारतीय लष्कराचं सर्व पक्षांकडून, विरोधी पक्षांकडून, सत्ताधारी पक्षांकडून जोरदार अभिनंदन झालंय. देशभरात देशवासियांनी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि त्याचवेळी देशभरामध्ये या पाकिस्तान सोबतच्या या तणावग्रस्त परिस्थितीच्या अनुषंगाने खबरदारी घेतली जाते. आज संध्याकाळी मॉक ड्रिल्स केल्या जाणार आहेत. त्यासाठी आता दुपारी 2 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीला सुरुवात केली आहे. त्या बैठकीमध्ये 8 ते 9 राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक सहभागी झालेले आहेत. बरोबर आहे. त्यामुळे दुसऱ्या आता बाजूला ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पुढची रणनीती काय ठरवायची या संदर्भात दिल्लीमध्ये हाय प्रोफाईल बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. अपडेट जाणून घेत राहू. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.